Hello and welcome back to today's vlog. नाही मी एकटी नाहीये, म्हणजे सोबत चैतन्य राव पण आहेत. चैतन्य राव म्हणजे एकदम मला गावाला आल्याचं फिलिंग आलं का चैतन्य राव. अगं त्याच्यात गॅस मध्ये थोडंसं पाणी होतं. अरे टॉर्च कसं काय चालू झाला? बेडा आहे का हा टॉर्च? तो स्ट्रीम मध्ये नाही बोलत आहे, तो आता व्लॉग मध्ये बोलतोय. सो यू कॅन डू दॅट रँडम शिट दॅट यू डू इन स्ट्रीम. तुम्ही माझी स्ट्रीम बघता का? पहिलं तर मला हे सांगा सगळं. तुझं शर्ट घातलंय मी स्ट्रीमचा. कॅमेरा ऍडजस्ट करायला आम्हाला थोडासा वेळ लागतोय. सो तुम्ही सगळे म्हणत असाल की मी फॉर्मल मध्ये काय करते आणि हा पठ्ठ्या स्पोर्ट्सवेअर मध्ये काय करतोय, का माझा शर्ट घातलास? सो मी आलेली आहे इंटरव्ह्यूज देऊन आणि मी उठलेलो आहे झोपेतून. खाऊ का तुला? अगं वच्ची सो मी आलेली आहे माझ्या हातावर ही रे. सो मी आलेली आहे इंटरव्ह्यू देऊन. येस आय नो पाण्याचा आवाज येणार आहे. सो आय नो आय एम लुकिंग आउट फॉर अपॉर्च्युनिटी. आणि एवढा घाण एक्सपिरियन्स होता माझा इंटरव्ह्यूचा, एवढा घाण एक्सपिरियन्स होता. हा बघा ना, माझा व्हिडिओ बंद करतोय. असं वाटतं माझ्या पप्पांना सांगते नाही का. येते ये डोकं आता डोकं खाजवलं ना, आता पुन्हा हात धुवून यायचा. माझ्या मॅगीला तो हात लावायचा नाही. सो एक्सपिरियन्स खूप घाण होता. का होता मी तुम्हाला सांगते. जरी तुम्ही फाउंडर असाल, जरी तुम्ही हेड ऑफ HR असाल, तुम्ही कुठल्याही मोठ्या पदवीवर असू द्या, पण एखादा इंटर्न जर येत असेल ना इंटरव्ह्यू द्यायला, किंवा कुणी तुमच्या रूम मध्ये वॉचमॅन जर येत असेल ना, हायरार्की वाईज बोलते, तसं तर कोणी छोटं मोठं नाही, हायरार्की वाईज यू शुड गिव्ह देम रिस्पेक्ट. मग त्यांनी तुला रिस्पेक्ट नाही दिला ना? नो. सो वेन आय एंटर्ड दे वर वर्किंग. वेन आय वॉज टॉकिंग इंटरव्ह्यूच्या वेळेस पण दे वर वर्किंग, दे वर टेकिंग फोन. सो मला असं वाटलं की दे आर नॉट रिली लिसनिंग टू मी. आणि जर इथं असं कल्चर आहे ज्याच्यामध्ये एम्प्लॉईला इंटरव्ह्यूच्या टायमिंगलाच ऐकत नाही, तर जॉईन केल्यानंतर काय ऐकणार आहे? सो इट्स अ नो फॉर मी, इवन इफ दे ऑफर मी. काय झालं बोल ना. असे कपडे घातले ना की हिचा ऍक्सेंट घाणेरडा, म्हणजे बिघडतो हिचा ऍक्सेंट. सो मग आता मला जिमला निघायचंय फास्ट. आणि मी तुम्हाला वाथावर काय जिमला निघायचंय म्हणून ही मॅगी खाते. लाज तर थोडीशी पण पाऊस पडतोय, तर हा ब्रेड ऑमलेट खाणार आहे पोरगा, आणि माझ्यासाठी हा मॅगी करणार आहे. व्हेरी व्हेरी अनहेल्दी. यार माझा मूड ऑफ आहे, माझं चांगलं नाही होत आहेत कामं, मग तू मला नाही का देणार मॅगी? असं का करतोस? चांगली कामं चांगली नाही होते म्हणून मॅगी खाणार, कामं चांगली नाही होणार आहे म्हणून पिझ्झा खाणार, पिझ्झा बर्गर, त्यानंतर मोमोज खाणार. काल स्ट्रीम करताना मी बर्गर आणि मोमोज मागवले. आणि मी ना चैतन्याला सांगितलं स्ट्रीमच्या मध्येच, त्याने मला विचारलं काय खाते, म्हणलं फक्त बर्गर. आणि मला काय माहिती यार, कचरा घेऊन जायचा खाली. मी विसरले कचरा घेऊन जायचा खाली, आणि कचऱ्यामध्ये मोमोजचा बॉक्स. हा आल्या माझा फोन घेतोय. हा मुलगा कधी माझा फोन चेक नाही करणार की मी कोणासोबत बोलते, काय करते, काय पोस्ट करते किंवा काय, त्याला काही घेणं देणं नाही. पण तो माझा झोमॅटो आणि झेप्टो चेक करतो की मी रात्रीचं काय मागवलं का, मी काही ह्याला खोटं बोलून खाल्लंय का. खूप बेशरम. हे फोन चेकिंग असतं आमच्याकडे, हे फोन चेकिंग खूप कारण हे झाली ही आउट ऑफ. मला कुठल्याही मुलाचा रॅन्डमली 2 वाजता किंवा 3 वाजता मेसेज होते, चैतन्य मला, किंवा कुठल्याही मुलाचा मला काहीही DM होते, चैतन्य पण तू खायला काय मागवलंस मला न सांगता ते. आणि असं नाही की तू मला का नाही सांगितलं, इट्स मोर लाईक की बाहेरचं का खाते. 24 तास तिथं तोंड चालूच असतं, गप्पा मारायला पण आणि खायला पण. आता पण मॅगी खायला चुट्टू. अरे मग आता जायचं ना आपल्याला जिमला. अगं जिमला जायच्या आधी मग ब्रेड खातात आणि ब्रेड ऑमलेट किंवा तसलं काहीतरी खातात, किंवा जिम वरनं आल्यावरती खातात. पण तू काय करतेय? छान दिसतोयस रे तू, क्यूट दिसतोयस रे असं बोलताना. छान दिसतोस रे. झोपेतनं उठल्यावर असंच होतं. आणि ही लाडी पुढे तुझी बंद करता. लाडी खायच्या पहिल्या मजल्यावर मांजर आली, तुझ्यासारखीच आहे, काळं आणि पांढरे चट्टे. एका पालतो गिरे पांढरे आणि काळे चट्टे. तुला एका ह्याची पाहिजे का 2 ह्याची पाहिजे ते सांग. 2. काय तुला 2 ह्याची पाहिजे? एक.
आज मी तुम्हाला शिकवणार आहे मॅगी कशी नाही कुकिंग नाही. सो आय थिंक दॅट इज इट. मग आता आम्ही जिमला जाऊ आणि जिमचा व्लॉग ऑलरेडी लास्ट वीकला आलेला आहे, त्याच्यामुळे या वीकला पुन्हा आम्ही जिम बद्दल सांगणार आहे. पण जिम मध्ये जर काय फनी इन्सिडेंट झाला तर मग तुम्हाला आम्ही सांगू. काय म्हणणं आहे? ठीक आहे. तसं ना ऍस्थेटिक छान आहे ना, गोड मुलगा झाडापाशी मस्त मला मॅगी बनवते. काय पाहिजे मुलींनो अजून आपल्याला? असा एक मुलगा पाहिजे जो आपण कामावरनं किंवा कुठल्या बाहेरच्या कामावरनं थकून आलो आणि आपल्यासाठी खायला प्यायला बनवतोय. झीर जायचं दुनिया. याचाच फायदा उचलून तुम्ही मॅगी खा, बटर खा, टोस्ट खा, पण चांगल्या गोष्टी नका खाऊ. आता मी हिला ब्रेड ऑमलेट पण करून दिला असतं, पण काय. सो वी आर डन फॉर दिस सेगमेंट. आपण नंतर सेगमेंट मध्ये भेटू. असतो ना संसार. येस. मी तुझ्यासाठी ब्रेड ऑमलेट बनवणार आणि तू माझ्यासाठी मॅगी बनवणार. येस. हाच असतो ना बाबू संसार. येस मॅम, असंच संसार. हेच असतं ना प्रेम, एकामेकांसाठी करणं. येस. इव्हन तुम्हाला आवडत नसेल ते तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी करता. बॅलन्स आउट करून चालायचं. चैतन्य त्याच्या हिशोबाने हे टाकतोय सगळं, मीठ मसाला मिरची, बट त्याने माझ्यासाठी मॅगी केली आणि आता मी त्याच्यासाठी ब्रेड वगैरे करते. थँक्यू सो मच. चहा वगैरे आहे की नाही बाबू? तशी मी चांगली आहे ना? सांग जरा तारीफ कर. माझे पप्पा हा ब्लॉग बघतील आणि मला बोलणार नाही नेक्स्ट टाइम पासून. पप्पा करते सगळं मस्त. आम्ही मगाशी चहा पण हिने बनवला होता. कुठला? अद्रक वाला चहा खिसून बनवला होता तो पण चहा. सुंदर. त्याच्यावर बिस्किट खाल्ले, सगळं खाल्लं. मजा आली. थँक्यू. लाईफ इज गुड यार. चला आता खायला घ्यायचं का? येस मॅम. चला 1 तास मी बसली आवरून. 1 तास आणि हाताशी कपडे घालतोय. मी चाललीये जिमला. बाय बाय. सी यू ऍट द जिम मॅन. माझी गाडी कुठे? माझी गाडी चालवते. माझ्या खिशात आहे. थांब तुला देते काढून. माझी गाडी चालवता येते का तुला? माझ्याकडे गाडी नाहीये. नाही. थांब मी आलो. 1 मिनिट थांब ना. उशीर 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 Wait, उशीर. काय आलं? काय झालं चैतन्य? 1 तास चैतन्य. 1 तास चैतन्य. पकड. शिला लागते यार माणसाला. छी 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 नवरे. छी 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 रे ननी छी. छी छी. मला नाही बोलतात, जाऊ दे. कट. गॅस मी चेक करायचा, खिडक्या मी चेक करायचं, फॅन खिडक्या बंद करायच्या, गरज नाही. ऐक ना, खिडक्या सगळं मी चेक केलं ना. आता तू कशाला करतो? खिडक्या उघड्या आहेत करायच्यात का? खिडकी पाऊस आला तर पाणी आत येणार म्हणून बंद करू ना. म्हणजे मुलींचे नखरे असतात ना. लोकांचं असं असतं की मुलगी किती टाइम लावते आवरायला. मला आता फ्रस्ट्रेशन होत आहे. म्हणतात की मुलींना आवरायला किती वेळ लागतो, मुली किती नट्टापट्टा करतात, हे करतात ते करतात. माझ्या आयुष्यात उलट आहे मित्रांनो. माझ्या आयुष्यात ही आहे माझी महिना. खूप टाइम लावते आवरायला. चैतन्य चल. अजीमो शाह शहनशाह वारे वार वा. हे माझी चप्पल दे बच्ची. लोक तुलाच म्हणतील हिला काय कदर नाही. क्लास चपलीची कदर मला नाहीये. फालतूगिरी न कर बच्ची. तुला माहिती आहे बघ मी तुला किती त्रास देईल. लेडी बर्ड. लेडी बर्ड कुठची? माझा चष्मा का घातलायस? ये मेरा है, तुम्हारा नहीं है. ये मेरा है सर. जे तुम्ही तुमचा तो गोल गोल आहे ना बावट, तसा चष्मा आहे तुझा. गांधी चष्मा आहे तुझा. माझा एव्हिएटर दे मला. असं आहे ना दोघं आपण. कचरा कोण घेणार? घ्यायचा का? जा आण पटकन चल. सॉरी सॉरी यार बच्ची, इरिटेट करतोस यार तुम्हाला. शोला हूं मैं. चल लवकर. तुला इतका मारीन ना. माझी चप्पल दे नाही तर मी नाही येणार. आता माझी चप्पल दे नाही तर मी नाही येणार. बाय बाय. जातो जिमला. सी यू.
चिडखोर चिडखोर एक नंबरचं चिडखोर चप्पल दे माझ्या, दोन्हीचे नो स्पिरिट ऑफ गेम, नो स्पिरिट ऑफ गेम. दुसरी पण चप्पल पाहिजे मला माझी. सर दे लवकर. स्पिरिट ऑफ गेम म्हणे. बेब्लेड. चला यार चला. तो ना, तो नाही का ग्रुप मधला एक मुलगा असतो ज्याच्यासोबत थोडीशी जरी थट्टा केली तर लगेच ग्रुप सोडून जातो. हा तो मुलगा आहे. हाच आहे तो मुलगा ग्रुप सोडून जाणार. बघ लिफ्ट पण म्हणते. हे कोण आहे माहिती का? हे तू आहेस. तुझ्यावर मस्करी केली की तुला आवडत नाही. मी आता तू हे जे मी केलं ना, हे मी घराबाहेर केले. हे चपलीचं तुलाही माहिती की तू माझ्यासोबत बाहेर गेलेस. सो तू आणि मी तर स्पोर्टिंगली घेतलं, नॉट लाईक यू. स्पोर्टिंगली ऍक्टर एक हाफ चड्डी बॉय. हा एकदम सुंदर सनी सनी वातावरण. सनी सनी. हॅलो सनी. हॅलो सनी कोण आहे आता? तू आहे बाबू. सनी जिम. आमच्या इथं सनी जिम आहे बच्ची. चला करायचं का मग जरा स्ट्रेचिंग? येस, आज स्ट्रेचिंग करूया आणि आजचा वर्कआउट असणार आहे डेडलिफ्ट. तुम्हाला थोडे थोडे बिट्स देऊ वर्कआउटचे. एकदम थोडेसे. एकदम थोडेसे की मला 100 किलो जाते की नाही. बाय. काय बच्चे हा कुठला प्रकार आहे? हे हात बघा तुम्ही कसा हलवते. अरे तू काय कथकच्या ह्याला आली का? कशाला आली? अरे हे काय? अरे हे काय असं? हे असा हात असा उलटा था ना. मी का दाखवत मला कसं करते. हात असा उलटा. चुकून ही कुठली पद्धत आहे? कंबर नाही केली तू अशी, पण ही कुठली पद्धत आहे? असा हात कुठनं केलास तू? हा माझा PR आहे. ठीक आहे. 20 आणि 20-60 आणि चैतन्याचा हा वॉर्म अप. पण मला वाटतं ठीक आहे बच्ची, पण तुझ्या वेटच्या आणि ह्याच्यानुसार ठीक आहे. पण नाही, तुला अजून पुढे जायचंय. आपल्याला आयुष्यात पुढे जायचंय खूप. येस. चला तुम्हाला दाखवायचं आहे का मी कसा मार? नाही, डायरेक्ट 100ला. सो एक काळ होता ज्यावेळेस वैष्णव एकदम परफेक्ट मारायची आणि मला वाटलं आता थोडंसं तिचा गेला असेल तो काळ, कारण खूप टाईम नंतर परत आम्ही बॅक टू डेडलिफ्ट वगैरे आलं. पण माय गॉड, युअर बॅक इज व्हेरी स्टिफ मॅन, विच इज व्हेरी नाईस. स्टिफ म्हणजे स्ट्रेट आहे, एकदम परफेक्ट बॅक आहे तुझी. जे तू उचलण्याचा हे प्रयत्न करते ना उचलताना, एकदम परफेक्ट. कम ऑन. गुड बॅक. परफेक्ट. थोडीशी एकदम कर्व झाली पण विच इज फाईन. यू आर डन? वाय मॅन? दिस इज नॉट इवन युअर PR ब्रो. पाठवर येतोय. काय? पाठीवर येतोय. पाठीवर येत आहे? मग ठीक आहे, नको मारायला. पण बच्ची तुला आता तुझी पाठ स्ट्रॉंग करावी लागणार आहे, बिकॉज तुला मागे खूप सारे लोक तुझ्याबद्दल खूप बोलणार आहेत. करेल ना. हां ना. कूल मॅन. आता नको घेऊ. 100 किलो मारणार आहे. मला काय वाटतं माहिती का बच्ची, तुला वेट्स का जातात माहिती का? कारण तुझी गाणी असतात एमिनेम थोडी असतात माझी गाणी. नाही का, म्हणजे असं एकदम वर्कआउट, प्युअर वर्कआउट. असं एकदम वर्कआउट वाले असतात. आणि माझे कसे असतात, असं महत्व शुगर नाही का, खंड. पण त्या गाण्याने पण मला थोडंसं येतं असं मागं शुगर. मी कुठलं गाणं ऐकते माहिती का? ये ग ये मैना, असली गाणी ऐकत असते मी. आणि पण मला मराठी गाणी पण आहेत ना बच्ची, एवढी ट्रिगर करतात ना, म्हणजे पण तुला तशी शूरवीर वगैरे वाली गाणी. तसली गाणी. माझं असं तू ही रे माझा मितवा, एकदम दर्दी गाणी. दर्दी. त्याच्यामुळे मला वाटतं जातं त्याला कशी दर्द है. चला एक झलक दाखवू आपण मित्रांना तुझी. तुझं PR किती आहे? माझं PR आहे 130 kgs. नाईस. पण ते आयुष्यातनं मी फक्त एकदाच मारलंय, त्याच्यानंतर मला कधीच गेले नाही ते वेट, कधीच नाही. आता 10-10च्या 2 प्लेट आहे. निळेवाली 20ची एक आहे आणि बार 20 किलोचा आहे. सो टोटल झाले 100 किलो. लेट्स डू इट. लेट्स गो. वन. बाबो, थोडं पाठ हे कर, सरळ कर. पाठ अजून सरळ पाहिजे थोडी. पण ते वेट मुळे पण होतच थोडंसं, आणि बेल्ट पण नाही. नाही चालेल पण बट थोडीशी अजून ताठ होऊ शकते. सरळ पाहिजे पाठ थोडीशी. ओके कूल, थँक्यू. हा ठीक आहे. कारण एवढं वेट असलं थोडं तरी ते काय वागते पाठ अजून? नाही वाकत नाहीये रे, असं एक थोडासा कर्व दिसतो, बट इट्स ओके. आय थिंक ते पोटामुळे असेल. पोट मोठं असलं की पण दिसतं. नाही खरंच दिसतं, मस्करी नाही, नो जोक्स. लास्ट सेट, कम ऑन.
हा क्लोजअप मध्ये दाखवतो तुम्हाला. अख्ख्या जिमला उठवलं. थोडस हे होतं ना काळं निळं. हा का? काळं निळं म्हणजे जागी पाणी पी. इट्स ऑल अबाउट वेट्स. काय काय लोकांना 200 किलोनी पण काय होत नाही, पण आपल्याला आता हेच हेवी जात आहे म्हणलं थोडंसं असं डोळ्याला येतं. नीट बोल ना मग. नीट बोल लाव म्हणून. पण तू मला आता तेवढं वेट लावलंय ना तर मी एकदा ट्राय करणार आहे तेवढं वेट. चल. अयो इंजुरी करू तुला. प्रेमाने बोल मला. नीट बोल. चल बिल बोल. थोडं वेट कमी करतेस का? चल. चल प्रेमाने बोललो ना आता. थँक्यू मॅम. या लिटल बटरफ्लाय. अशा प्रकारे झालेला आहे आमचा बॅकचा वर्कआउट टुडे. बापरे सेलिब्रिटी लुक. तुझं तोंड असं आहे आणि माझं तोंड कसं ह्यूज दिसायला लागतं जिम मारायला थोडंसं. हा मी म्हणलं ना मगाशी की ह्याला नटाय म्हणजे तयार व्हायला वेळ लागतो. मुलींचं युजली असं असतं. म्हणजे आमच्या रिलेशनशिप मध्ये उलट सेल्फ ऑब्सेस्ड. माझी कधीच तारीफ नाही. जिम मध्ये काहीतरी बोलत असतो बारीक बिरीक मला वाटतं माझ्याबद्दल बोलते. गेल्यापर्यंत हा स्वतःबद्दलच बोलत असतो. दिस इज ऑल फिमेल प्रॉब्लेम्स. नो ऑल फिमेल्स आर फेसिंग दिस प्रॉब्लेम्स इन देअर लाईफ. येस मॅम. चला मॅक्सला जाऊ. छान वाटतं ना हे असं सगळं बघायला. इथं फोडलेलं आहे ना. चल छान आहे. ये मी हे वाला गिफ्ट घेतलंय तिला. आयरिस अँड आयव्ही. जर तुम्हाला पण सजेशन हवं असेल तर आयरिस अँड आयव्ही मॅक्स मध्ये बेस्ट आहे. बेस्ट. मी हेच वापरते खूप दिवस झाले. बेस्ट आहे बेस्ट. आयरिस एकदम आणि अख्खा घरात वासच पसरतो. छान आहे. स्ट्रॉंग वास आहे. स्ट्रॉंग नाहीये छान आहे. त्याचं लॉजिक ऐका. ती लुकडी आहे ती सॉरी ती आम्ही तिला ही बॅग घेतली आहे तर चैतन्य म्हणतो ही तिला सुटेल कारण ती लुकडी आहे. ती जाड मुलींना ही नाही. जाड मुलींना नाही लुकड्या मुलींना ही सुटते. हे असं करणार का? लंबपोरी असतात ना लंबपोरी. अच्छा लंब्या म्हणायचं तुला. लंबपोरी. अरे यार लंबा बुटका तुमको समजता नाही. पण मला आता ह्याचा ट्रेंड चालू आहे यार. व्हेरी बॅड ट्रेंड. बट दिस इज गुड ना. ही भारी आहे मला आवडली. चला मग डन करू. गुची अरमानी. तो जिम झाली. आयुष्यला गिफ्ट घेऊन झालं आणि आता चाललो आहे आम्ही आता घरी जाऊन. काय प्लॅन आहे बच्चे आपला? मी तर धडकेल लोकांना. थांब एक सेकंड. धडकशील? बापरे. हा ना गर्दी खूप झाली आहे मॅक्समध्ये. आय थिंक मॅक्समध्ये डिस्काउंट चालू आहे पोरांना. सो तुम्ही येऊ शकता मॅक्समध्ये. मॅक्सचं प्रमोशन का करतोय मी माहित नाही. हा ना सारखं सारखं काय पैसे देतात का ते तुला? हा ना ब्रो. वेड आहे. ठीक आहे चालेल निघतो आम्ही जरा मॅक्समधून आता घरी. तो वैष्णवीने माझ्यासाठी ही भाजी बनवली. काय त्या भाजीचं नाव? कांद्याची पात बनवली आहे. सो येस आय एम व्हेरी एक्सायटेड टू इट इट मॅन. आणि शेपूची भाजी. हा शेपूची भाजी पण बनवली होती त्या दिवशी यार. छान झाली होती. जी मी आणली होती स्ट्रीम मध्ये जाऊन ती पण बनवली होती. आता घरी जाऊन खाऊ जरा कांद्याची पात आणि चपाती. चपाती बनवशील ना बाबू तू? येस कूल. चला भेटूया घरी. चला आला का भाई? हा मुलगा आहे ना मला एकतर मला नाही आवडत यार असं विदाऊट रूल्स खेळायला. चल आता लवकर. पण मला नाही वाटत त्याने आपल्या. अरे मला बघून बोलला तो पोलीसवाला. इथं आहे ना मागच्या लोकांना पण हेल्मेट घालावं लागतं. ठीक आहे इथं एकदम स्ट्रिक्ट रूल्स आहेत गाडीबद्दल. आणि हा विदाऊट हेल्मेट मला फिरवतो सगळीकडं. मुद्दामून फिरवतो कारण त्याला रूल्स पाळायला आवडत नाही. तो पोलीसवाला मला असं म्हटलं बघा असं असा बच्ची असं म्हणला साईडला घे. आणि मग मी ह्याला सांगितलं पोलीसवाला धरायला निघालाय आपल्या. आणि मग साईडून काढलं. परत 2 पोलीसवाले पुढे. मला भीती वाटली की कारण इथं पोलीसवाल्यांकडे गाडी आहे आणि त्याला पण भोंगा असं बटन दाबले की भोंगा वाचतो इकडच्या पोलीसवाल्यांकडे. मला तू दिसलाच नाही. अरे कारण तू खाली आहे ना. मी वरच्या बेसवर बसलेले असते ना या गाडीवर. मला मजा आली. मी साईडने. त्याने लिटरली असं केलं मला. हा का? मी म्हणलं आईला झाला आता बसला 500 रुपयाचा बांबू. 500 नाही आपलं जास्त कारण आपली गाडी 10 वर्ष ती पण आहे आणि दोघांचं हेल्मेट पण नाही. मग त्याने पीयूसी पण विचारलं असं. पीयूसी पण एक्सपायर्ड आहे. मला वाटलं आता येईल नाही का मागे येईल नाही का पोलीसवाला. सकाळीच मी जेव्हा चालले होते ना भोंगा वाजवत चालला होता तो लोकांना पकडत. मला वाटलं की सेम शिट. जाऊ काका. कशी घाबरते तू लगेच? भीती वाटते पोलीसवाल्यांची. म्हणजे पोलीसवाले आम्हाला ना एकदा बँगलोरमध्ये एका पोलीसवाल्यांनी पकडलं होतं आणि मी ह्याच्या शेजारी जाऊन म्हटले किती घेतायत रे. नशीब मी बोलले असं किती घेतायत रे असं नाही बोलले किती घेतोय रे. कारण ते पोलीसवाले मराठी निघाले. ते बेळगावचे निघाले आणि मराठी बॉईज माझ्याकडे बघायला लागले. म्हटले की
मराठी येत आहे तुम्हाला? हो काका हो. ते 200 रुपये घेऊन सोडलं मग काय. मी त्यांना म्हटले की जाऊ द्या की काका, आता आपण मराठीच आहे ना, जाऊ द्या एक लास्ट वेळा, परत नाही आम्ही चुकी करणार ही हेल्मेटवाली नाही का. काका म्हटले आता जाऊ दे, मी ऑलरेडी चिठ्ठी बनवली, देऊन टाक मला 200. आणि ह्याला सुट्टे घ्यायला पाठवलं होतं. काय झालं? औची बावची. सो चैतन्याचं तुम्ही थोबाड बघू शकता कसं झालंय. लबुबू डॉल जो असतो लबुबू. तुझा एवढं गोरा काय ग चेहरा? बाबू, लेट्स नॉट डिस्क्रिमिनेट अँड बी रेसिस्ट. सो आज आपण काय करणार आहे चैतन्य? आज आपण थोडासा स्किन केअर करणार. पण आपण व्हिडिओची सुरुवात तरी करायला पाहिजे की ना काहीतरी थोडीशी. एक सेकंड, हा ट्युजडे वाला व्लॉग नाहीये चैतन्य, हा आपला डेली व्लॉगच आहे. पण बिकॉज तुम्ही ट्युजडे व्लॉगला बोर झाला होता आणि चैतन्य खेळत बसलाय लहान मुलासारखं बरोबर. सो ट्युजडे व्लॉग तुम्हाला थोडा बोर होत होता की आम्ही एका जागी बसलो, त्याच्यामध्ये मग मी अर्धा स्किन केअर टाकणार आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा स्किन केअर टाकणार, म्हणजे तुम्ही आमचे दोन्ही व्हिडिओ बघणार. पण आम्ही काय जास्त स्किन केअर करत नाही. चैतन्य आता मी जसं आहे ना, मी तसाच व्हिडिओ टाकणार. ठीक आहे, नो मॅटर. तू एक काम कर, ही लाल लाईट घे, हे घे, ही लाल लाईट घे, हिरवी घे, निळी घे, सगळी घे. जरा शांत बस ना. तुझा हाताला काय तुझी चाक आहेत काय? चाक ही तर काय झालं का बच्ची मला? ह्याच्या नाकाला थोडे ब्लॅक हेड झालेत आणि माझ्याही नाकाला थोडे. अरे मला पार्लरला जायचं होतं आता, हे थ्रेडिंग करायला. जाऊ दे, मी जाईन माझं नंतर. मी घरी करू शकतो का बच्ची? दोऱ्यानेच कापायचं असतं ना? नाही, माझ्याकडे ते रेझर आहे, मी त्याने करणार आहे माझं. सो आता आपण बोल. मला वाटलं दोरा वापरायचा असतो. मग दोराच वापरतात रे. म्हणजे तो आपण फुलं विणतो तो दोऱ्याने पण करू शकतो का? नाही, मला माहित नाही बच्ची. नाही माहिती. तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा, फुलं विणतो त्या दोऱ्याने करू शकतो का? आम्ही काही जास्त स्किन केअर करत नाही. आपलं ब्लॅक हेड काढायचं, थोडं आपलं लिपला स्क्रब करायचं आणि फेस मास्क लावायचं. आम्ही म्हणजे मी तर काहीच करत नाही. मी पहिल्यांदा करतोय ब्लॅक हेड. हे दुसऱ्यांदा ह्याला मी पेडिक्युअर पण करून देते. ते पायाला घासायचं बिसायचं असतं, ते सगळं मसाज बिसाज मी ह्याला देते, कळलं ना? फेसचा पण याला मसाज वगैरे दिलेला आहे. बट यू आर सेइंग ऍज इफ मी दर महिन्याला करतो ना ब्रो. दर महिन्याला थोडी करतो मी. हे काय असा नाक ओलं करायचंय. ठीक आहे, म्हणजे हातात थोडस पाणी घ्या चुल्लूभर आणि असं लावा. चुल्लूभर पाणी में मर गए. पुसायचं नाहीये रे, ओलं करायचंय नाक. ओलंच केलं ना, ओलं करायचंय नाक. पोलीस येणार नाही बच्ची. स्किन केअर करताना ते म्हणतील हे काय विषय. आणि मग ही स्किनी साइड. अरे असं लावायचं. नाक उलट असतं ना ब्रो. मी लावू का तुझ्या नाकाला? नको, आय डोंट ट्रस्ट यू. बकरी सारखा का आवाज काढते बच्चे? बोलले असते आता, पण तू कट करशील तो डायलॉग माझा. ह्याचं नाक एवढं मोठे केलंय, अर्धवटच बसणार आहे. हा का? हे बच्ची, माझ्या नाकाचं हाड हलवलंच ग तू. हो ना, चल डॉक्टर कडे जाऊ. हा, नाजुका माझं बघ ना, इथपर्यंत आले. चैतन्याचं इथं झालंय. एवढं असं डोंगर आहे ना चैतन्याचा, एवढा मोठा डोंगर आहे. बघा, दिसतं का तुम्हाला माझं नाक? माझं खूप छोटं आहे. बसका नाक आहे. बसका नाक नाहीये, बसका नाक म्हणजे आधी खूपच. हे बहिणी मला नीट नाही लावलंय रे. मी लावलंय. कुठं? अरे फोल्ड नाही ते, तो तिथं कट का असतो माहिती का? ते एकावर एक येण्यासाठीच तो कट असतो. अलेक्सा ग अलेक्सा, गाणी नाही लावायचे. गाणी नाही लावते. अलेक्सा सेट अ टायमर फॉर 15 मिनिट्स. त्याच्यावरती लिहिलं 15 मिनिट्स. जर ते लिप स्क्रब आण माझं. ह्याच्यानंतर जेव्हा आम्ही ट्युजडे टॉक्स करणार, म्हणजे लेप लावणार, तेव्हा आपण ट्युजडे टॉक्स करायचं. त्यामुळे तुम्ही आम्हाला जज करू नका सेम कपडे काय. हे जे आहे ना, हे स्टुडिओ वेस्ट मधनं मी घेतले, म्हणजे वेस्ट साइड मधनं घेतलेलं आहे. ह्याला म्हणतात लिप पॉलिश. कॉफी आणि शुगर फ्लेवर्स आहे, त्याच्यामुळे तोंडात जरी गेलं तरी काय असं खराब वाटत नाही टेस्ट. पण ह्याचा अर्थ हे ना, तुला ते खायचंय. ओके, मी पण हे तोंडामध्ये टेस्टचं जाऊ दे, गिळलं तर माणूस मरू शकतो. नाही रे, पण गिळायचं नाही. आलं तर येशील. आता तुझे एवढीशीच लिप्स आहेत, नाक भलं मोठं आहे ह्याचं. मग काय करायचं? तोंड गप्प ठेव. म्हणजे आता 2 मिनिटं काहीच बोलू नको. म्हणजे आता फक्त मी बोलणार आहे. हा चैतन्य आहे ना, एवढा मला उशीर करतो आणि त्रास मध्ये, म्हणजे इतकं मला म्हातारा झालाय चैतन्य. थोडासा वय झालं ना, 30 मध्ये आलाय. तिशी बॉय. मिस्त्री लावतो काय?
स्क्रब करणं किती अवघड आहे असं वाटतं. आपण दोघं लहान पोर आहे आणि आपण चॉकलेट खाल्ली. मला वाटलं माझं घाण दिसतंय तोंड, पण आता तुझं तोंड बघून तुला मिशी आहे ना. हा नाही, पण तुझं तोंड बघून आता मला कळलं की ते हे लावल्यामुळे तसं दिसतंय. चिले घाण दिसतंय का हे? स्किन केअर का करत असतो आम्ही? बळच आपला करत असतो आम्ही. आधी तर आम्ही एकदम डिटेल चैतन्य स्टॉप इट सॉरी आधी तर आम्ही एकदम डिटेल मध्ये स्किन केअर करायचो नाही का, की स्क्रब बेप हे ते फुल पेडिक्युअर मॅनिक्युअर. मेनिक्युअर नाही करायचं आम्ही, मेनिक्युअर असं. हाताला तुला मी कधी स्क्रब नाही पण दिलं. बरोबर त्याला मेनिक्युअर म्हणतात का? आणि पेडिक्युअर पायाला करतात. सो म्हणजे आता काय वेळ नसतो. पण ठीक आहे, आता मी हे एवढंच करणार आहोत आणि मग तुम्हाला बाकीच्या आमच्या दिवसाचं दाखवणार आहोत. आणि जे टॉक्स विथ ट्यूसडे आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचा फेस पॅक लावणार आहोत, त्याच्यामध्ये आम्ही उरलेला स्किन केअर करणार आहोत. ओके कूल मॅन. फेस पॅक वगैरे सगळं लावून झालेलं आहे आणि वैष्णवी बनवत आहे जरा. आजचं आपलं बेत काय असणार आहे? आज कांद्याची पात पुन्हा बनवलेली आहे लास्ट वीकेंड सारखी. कांद्याची पात बनवलेली आहे. येस. आणि आता मी मस्तपैकी चपात्या लाटत आहे. चपात्या नाही, फुलका बनवते. येस बिकॉज आम्ही ठरवलं की थोडं आपल्याला एक असं एक हेल्दी ऑप्शन हवंय ना. हेल्दी ऑप्शन. त्यामुळे मग आपण ठरवलं की मॅन वी नीड सम फुलका इन द हाऊस मॅन. फुलका तुम्हाला दाखवत होतो वैष्णवी. तुझं काय म्हणतो? वाढीव बच्चे तो फुलका मस्त फुगतो एकदा. का दाखवतो थांब जर कॅमेरावरती या लोकांना. बळा बटाटा केला ना तर लय वाढी होऊन जाणार. हा आमचा नवीन पॅन. तुम्ही आम्हाला म्हणत होते ना काळा झालाय तुमचा पॅन, काळा झालाय. सो आता हा नवीन पॅन घेतला आणि आम्ही हा पण काळा झालाय. हा काळाच होता का आधीपासून? काळाच होता तो. आमचं झाड हे चैतन्याने मारून टाकलं. अगं का ग तू माझं इन्सल्ट करत असतेस नेहमी? इन्सल्ट नसते करत मी, फॅक्ट सांगत असते मी. तर केलंय ना चैतन्य. वाव बघा हे वैष्णवी असं काहीतरी नवीन गोष्टी आणत असते, त्याच्यामुळे मग असं काहीतरी मला खायला भेटतं. हो का? मोमो. अरे तुझ्यामुळे ना मला चटका बसणार आहे. सॉरी यार, माझी व्हिडिओग्राफी जरा मध्ये येते. आता ह्याला मस्तपैकी थोडंसं तूप लावायचं ना, गाईचं तूप लावायचं. वाह आणि विषय एंड करून टाकायचा. काय सायना नेहवाल आहे का? सायना नेहवाल नाही खेळायची बच्ची. सायना नेहवाल बॅडमिंटन खेळते. ओके ठीक आहे. सानिया मिर्झा पण खेळते. सानिया मिर्झा टेनिस खेळते. पण मी कट नाही करणार. पण त्याच्या आधी तू म्हणलं की ती नाही खेळत बॅडमिंटन, पण नेहवाल खेळते ना बॅडमिंटन. पण मी चुकीचं तर नाही बोललो ना बच्चीवर. ठीक आहे चालेल. मग चला आपण मग ह्याच गोष्टीवरती मी हे न कट करता हा व्हिडिओ एंड करणार आहे. असं करतो. इट्स ओके बच्ची, कधी होता फंबल माणूस. मग कशाला टाकतोस तू माझा हा पोर्शन? मी टाकणार आहे ब्रो. तू मला एक गोल चपाती करून दाखव माझ्यासारखी. नाही, मग मी तुला चपातीकडनं मी कधीच सोडून दिलं, कारण माझ्याकडनं आयुष्यात कधी गोल चपाती झालीच नाही. सो येस, आयुष्यात बच्ची आता आपण थोड्या वेळापूर्वी जिम वरून आलो. जसे गोल वेट्स असतात डेडलिफ्ट साठी, ज्या गोल प्लेट्स असतात, तशी माझ्या बायकोनी गोल चपाती पण बनवता येते. असं पाहिजे जरा, बायकांनी सर्व गुण संपन्न असं पाहिजे. प्लीज बोलू नको बायकांनी. नसेल कोणाला करायचा स्वयंपाक, नसेल कोणाला इंटरेस्ट, सो यू कांट से दॅट. बरं ठीक आहे चालेल, तू सर्व गुण संपन्न आहेस असं तर म्हणू शकतो. येस माझी बायको सर्व गुण संपन्न आहे. बघा, जिम मध्ये गोल प्लेट्स पण उचलते डेडलिफ्ट लावायला, आणि इथे चपाती पण गोल बनवते. बघ इकडे, स्माइल फॉर द कॅमेरा. वाव यार, भूकच लागली काय बघून. चला झालंय, आता ह्याला मस्त मी तूप लावते आणि आपण बसूया खायला. येस, पापड. बापरे, पापड पण भाजून मिळतो आमच्याकडे. बघितलं का यार, लाइफ में कुछ यार मैंने कुछ पुण्य ही किया होगा लास्ट जन्म में बोल रहा हूँ यार. वाह फुलके, पापड आणि कांद्याची पात. आता तुम्ही डाळ का नाही टाकली, कारण मला डाळ नाही आवडत भाजीमध्ये, पण मला हे आवडतं म्हणून हिने ऍटलीस्ट शेंगदाण्याचा कूट टाकलाय. दाखव जरा एक सेकंड. वाव, व्हॉट अ थॉट मॅन. Let's get into it then.